सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्या छोटीशा फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज जेवणामध्ये जास्त काही स्पेशल बनवलं नव्हतं, फक्त आहे ना मसूरच्या डाळीची आमटी, त्याचबरोबर आहे ना छान असा जिरा राईस बनवायचं ठरवलं होतं. मसूरची डाळ शिजायला टाकण्यासाठी मीठ, हळद त्याचबरोबर पाणी टाकून ती कुकरला लावून दिली. तोपर्यंत म्हटलं डाळ फोडणी द्यायला इकडे तयारी करून घ्यावी. छान असा लसूण घेतला होता, तो छान सोलून घेतला. त्यानंतर आहे ना कांदासुद्धा चिरला आणि टोमॅटो मी स्किप केला होता. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, कारण माझ्याकडे नव्हताच म्हणून मी टाकला नाही. त्यानंतर लसूण चिरला, कोथिंबीर, कांदा त्याचबरोबर कढीपत्ता या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. कांदा तर कढईत तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये छान असा कढीपत्ता, त्यानंतर लसूण, जिरे, मोहरी या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि छान अशी फोडणी देऊन घेतली. त्यानंतर कांदासुद्धा ॲड केला होता, तो सुद्धा लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेतला. बेसिक मसाल्यामध्ये मी मटन मसाला कोणत्याच भाजीत स्किप करत नसते, कारण मटन मसाल्यामुळे खरंच खूप छान टेस्ट लागते भाजीची. तोपर्यंत इकडे डाळसुद्धा शिजली होती म्हणून डाळ ॲड केली, छान अशी मिक्स करून घेतली आणि ना खरंच खूप छान टेस्टी लागते ही आमटी. आणि हे घरी नव्हते त्यामुळे मग मी सिम्पलच जेवण बनवायचं ठरवलं होतं, कारण हे जर असले ना सोबत तर आहे ना कोणता पण सण करायला मला एक नवीन उत्साह वाटतो. हे कामानिमित्त थोडे बाहेर गेले होते, 2-3 दिवस झाले, त्यामुळे ना 3 दिवस झाले मी काही प्रॉपर असं जेवण काही बनवतच नाही, म्हणजे भाजी चपाती असं काही बनवतच नाही. वरच्यावर जे असेल ते सिम्पल जेवण बनवते, कारण हे पण नाही मग एवढा काही मूड पण असतो जेवण वगैरे बनवण्यात आणि खाण्यात सुद्धा. म्हणून मग आजसुद्धा असं सिम्पल काहीतरी बनवलं होतं, जे की जिरा राईस आणि मसूरच्या डाळीची आमटी बनवली, त्यासोबत पापड वगैरे तळले होते. आणि असं सिम्पल जेवण असलं ना मला पण खरंच खूप छान वाटतं आणि ना खायलासुद्धा ते भारी वाटतं, कारण चपाती भाजी एकटीसाठी बनवू वाटत नाही, म्हणून सिम्पल जेवण बनवलं. आणि डाळीच्या आमटीला एवढी काय मेहनत लागत नाही म्हणून मला पण सोपी वाटते, म्हणून मी पटकन बनवत असते. आणि घरी कोणी नसले ना तर एकटीसाठी काय बनवायचं, तर ही डाळीची आमटी तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा बनवून बघू शकता, खरंच खूप छान लागते ही.